नमस्कार. रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आजची ब्रेकिंग न्यूज. अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये 10% वाढ. काय आहे सविस्तर बातमी पाहूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. महापालिका प्राथमिक शिक्षण विभागात काम करणाऱ्या 204 बालवाडी शिक्षक व सेविका यांना महापालिका प्रशासनाकडून मान्सून गिफ्ट मिळाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये 10% वाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली. महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण विभागात सध्या 205 बालवाडी कार्यरत आहेत. या बालवाड्यामध्ये 192 शिक्षिका, 1 मुख्य समन्वयक, 8 समन्वयक आणि 3 बालवाडी सेविका असे 205 कर्मचारी मानधन तत्वावर काम करीत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये दर 2 वर्षांनी एकवट मानधनाचे 10% वाढ करण्याबाबत 2021 मध्ये मान्यता देण्यात आली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये या कर्मचाऱ्यांच्या सेवेची 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ऑक्टोबर 2023 पासून संबंधितांना मानधनामध्ये वाढ करणे अपेक्षित होते. याला यश मिळाले असून महापालिका स्थायी समितीमध्ये संबंधित प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. बालवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा. बालवाडीमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कर्तव्य बालवाडी शिक्षिका व सेविका करीत आहेत. 2 वर्षांच्या सेवेनंतर 10% मानधनामध्ये वाढ करावी असा निर्णय झाला आहे. पण 2023 पासून या निर्णयाची अंमलबजावणी तांत्रिक बाबीमुळे झाली नाही. याबाबत प्रशासनास सूचना केली होती. त्यामुळे 204 बालवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज ICDS उपायुक्त कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या व सकारात्मक वातावरणात पार